कधी लक्षात आलंय का? विमान अपघाताची बातमी आली की काही सेकंद आपण शब्द हरवतो. कारण तो फक्त अपघात नसतो, कुणाचं तरी आयुष्य, कुणाचं नेतृत्व, कुणाची स्वप्न त्या क्षणात संपलेली असतात. 28 जानेवारी 2026 बारामती. खासगी विमान उड्डाण घेत होतं आणि काही वेळातच धक्कादायक बातमी येते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील प्रत्येकाला अक्षरशः शॉक बसला. कारण अजित पवार म्हणजे केवळ एक मंत्री नव्हते, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला नेता, प्रशासनात पकड, फाईल्सवर वेग, निर्णायक ठामपणा. त्यांचं राजकारण मान्य असो किंवा नसो, पण ते प्रभावी होते हे सगळेच मान्य करतात. तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाड होता का, हवामानाचा परिणाम होता का, हे पुढे समोर येईल. पण त्या दिवशी एक मोठं नेतृत्व अचानक संपलं आणि ही पहिली वेळ नव्हती. 12 जून 2025 अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ घेताना कोसळलं. 242 लोक विमानात होते. 241 जणांचा मृत्यू. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. 2016 ते 2021 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं. गुजरातसाठी तो मोठा धक्का होता. 8 डिसेंबर 2021 देशभरात ब्रेकिंग न्यूज. जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर तमिळनाडूतील कुन्नर जवळ कोसळलं. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, म्हणजेच तिन्ही लष्कर दलाचे सर्वोच्च लष्करी सल्लागार. त्यांच्यासोबत पत्नी आणि इतर अधिकारीही होते. देशाच्या संरक्षण व्यवस्थेला तो मोठा धक्का होता. 2 सप्टेंबर 2009 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी, लोक त्यांना YSR म्हणायचे, त्यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे नल्लामला जंगलात कोसळलं. राज्यभर भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. त्यांच्या निधनानंतर आंध्रच्या राजकारणात मोठे बदल झाले. 2011 मध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. डोंगराळ भाग, खराब हवामान आणि राज्याचं नेतृत्व अचानक बदललं. 2002 मध्ये लोकसभा अध्यक्ष GMC बालयोगी हेलिकॉप्टर अपघातात गेले. संसद चालवणारा शांत, संतुलित चेहरा देशाने गमावला. 2001 मध्ये माधवराव सिंधिया, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नागरी विमान वाहतूक मंत्री राहिलेले, सभेसाठी जात असताना त्यांचं छोटं विमान कोसळलं. त्यांना भविष्यातील राष्ट्रीय नेता म्हणून पाहिलं जात होतं. आणि 1980 संजय गांधी, दिल्लीमध्ये फ्लाइंग करताना अपघात. त्या काळात ते राजकारणात मोठं आणि वादग्रस्त नाव होतं. त्यांच्या मृत्यूनंतर देशाच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. 24 जानेवारी 1966 होमी जहांगीर भाभा, भारताच्या अणुकार्याचे जनक. एअर इंडियाचं विमान मॉन्ट ब्लॅक पर्वतावर कोसळलं. भारत विज्ञानाच्या नव्या टप्प्यावर होता आणि देशाने आपला प्रमुख वैज्ञानिक गमावला. राजकारणाबाहेरही अशा अनेक घटना घडल्या. 17 एप्रिल 2004 लोकप्रिय अभिनेत्री आणि समाजसेविका सौंदर्या निवडणूक प्रचारासाठी जात असताना विमान अपघातात मृत्यू. यशस्वी कारकीर्द, समाजकार्य आणि सगळं एका क्षणात संपलं. या सगळ्या घटनांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कुणालाही वाटलं नव्हतं की तो प्रवास शेवटचा ठरेल. कोणी सभेसाठी निघालं होतं, कोणी अधिकृत बैठकीसाठी, कोणी संरक्षण दौऱ्यावर, कोणी प्रचारासाठी. पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला. अजित पवारांच्या बाबतीतही तेच झालं. राजकारणात चढ उतार होते, वाद होते, टीका होती, पण काम करण्याची शैली वेगळी होती. प्रशासनावर पकड होती आणि त्यामुळे त्यांचं जाणं अनेकांसाठी वैयक्तिक धक्का होता. विमान अपघातानंतर चौकशी होते, अहवाल येतात, नियम कडक होतात, पण गेलेली माणसं परत येत नाहीत. इतिहासात ही नावं वेगवेगळ्या काळातली आहेत, वेगवेगळ्या विचारसरणीची आहेत, पण शेवट एकाच प्रकारे झाला, आकाशातल्या अपघातात. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी अशी बातमी आली की आपण काही क्षण थांबतो. कारण सत्ता, पद, लोकप्रियता सगळं एका क्षणात थांबू शकतं. नेतृत्व बदलतं, चेहरे बदलतात, पण अशा घटना कायम लक्षात राहतात. आज आपण या सगळ्यांचा उल्लेख करतोय तो राजकीय वादासाठी नाही, तर स्मरणासाठी. कारण त्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावली होती. आकाशातला तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवट ठरला, पण त्यांच्या कामाचा प्रभाव आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.